नमस्कार. #रुपास कुकिंग अँड ट्रॅव्हलिंगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला जेवताना तोंडी लावण्यासाठी एक मस्त अशी रेसिपी सांगणार आहे आणि त्या रेसिपीचं नाव आहे चटपटी मिरची. हो, एकदम अशी लोणच्यासारखाच हा प्रकार आहे, पण अगदी झटपट लगेच करायचा आणि लगेच खायचा असा पदार्थ हा आहे. तर यासाठी मी घेतलेली आहे इथं ही मिरची. ही पोपटी मिरची मी घेतलेली आहे. अशी मधोमध कापून घ्यायची आणि हो, पोपटी मिरचीचाच वापर करायचा. ती जास्त तिखट नसते. नंतर मी इथे घेतलेलं आहे मीठ, चाट मसाला, काळं मीठ घेतलेलं आहे, धणे पूड घेतलेली आहे, जिरे पूड घेतलेली आहे आणि इथे मी घेतलेला आहे ओवा, बडीशोप आणि आपली मोहरी. हे एक चमचा समप्रमाणात घ्यायचं, कढईत थोडं भाजून घ्यायचं आणि मग याची मिक्सरला पेस्ट करून घ्यायची. आणि नंतर मी घेतलेलं आहे इथे हळद आणि इथे आंबटपणा येण्यासाठी इथे लिंबू देखील मी इथे अर्धा वापरलेला आहे. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, पाणी गरम करून आपल्याला ह्या मिरच्या नुसत्या शिजवून घ्यायच्या आहेत थोड्याफार प्रमाणात, जास्त शिजवायच्या नाहीत. हे जे वरचं टलपर आहे यांचं, हे जसं मऊ होईल अशा आपल्याला मिरच्या शिजवून घ्यायच्या आहेत. त्यासाठी मी वरतून थोडंसं मीठ भुरभुरलं आहे. त्यामुळे काय होईल, त्यांना लगेच पाणी सुटेल आणि आपल्या मिरच्या लवकर शिजून निघतील. हे पहा, या मिरच्या कशा अशा मऊ शिजलेल्या आहेत. जास्त पण शिजवून घ्यायच्या नाहीयेत आपल्याला. थोड्याशा मऊसर झाल्या की त्यातला तिखटपणा पण कमी होतो आणि चवीला देखील ह्या मिरच्या छान लागतात खाण्यासाठी. आता काय करायचं आहे, या मिरच्या ज्या शिजवून घेतलेल्या आहेत आपण, त्यामध्ये आपण हा तयार केलेला सर्व मसाला भरून घ्यायचा आहे. इथे मी पूर्ण मसाला इथे काढून तुम्हाला दाखवलेला आहे, काय काय घेतलं आहे ते सर्व मिक्स करायचं आहे आता आपल्याला. हा जो मसाला मी तुम्हाला परत एकदा सांगते कशा-कशाचा तयार केलेला आहे. इथे मी बडीशोप घेतलेली आहे, मोहरी आणि ओवा. हे जरासं कढईत भाजून घ्यायचं समप्रमाणात, म्हणजे 1-1 चमचा मी हे सगळं वापरलेलं आहे. आणि इथे मी आता सगळं हे मिश्रण चांगलं कालवून त्यावरती लिंबूचे 2-4 थेंब पिळून घेणार आहे. म्हणजे लिंबू देखील इथं मी पिळून घेणार आहे. म्हणजे कशी आपली मिरची तिखट आंबट अशी लोणच्यासारखी लागेल. मस्त लिंबू पिळून घेतलेला आहे मी. या लिंबूमुळे काय होते, एक चटपटा चव त्या मिरचीला येते आणि आपण यात चाट मसाला देखील वापरलेला आहे. त्यामुळे देखील या मिरचीला खूप छान अशी चव लागते. जेवताना आपल्याला नेहमीच काहीतरी तोंडी लावण्यासाठी काही ना काहीतरी हवं असतं. दर टायमाला आपण लोणचे वगैरे सारखं वापरतोच, पण हा एक मिरचीचा तुम्ही प्रकार नक्की करून बघा. खूप आवडेल तुम्हाला. आणि हो, अशा छान-छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब देखील करा. हे पहा, इथे मी मधोमध मिरच्या चिरून घेतल्या होत्या. तिथे मी बारीक मस्त असं मसाला सर्व भरून घेतलेला आहे. या मिरच्यांमध्ये आधी आपण हा मसाला मस्त असा भरून घेऊया.
आपल्या मिरच्या आता पूर्ण व्यवस्थित भरून झालेल्या आहेत. इथे मी कढई तापत ठेवलेली आहे. या कढईत आता थोडंसं तेल घ्यायचं. तेल मी इथे 2 ते 3 चमचे वापरलेलं आहे. कारण या रेसिपीसाठी 1 चमचा जरा जास्तच तेल लागतं म्हणून. आता तेल छान गरम झालं, की आपण यामध्ये फक्त आता या भरून घेतलेल्या मिरच्या आपण सोडायच्या आहेत. मस्त अशा या तेलावरती छान परतून घ्यायच्या, भाजून घ्यायच्या. खूप मस्त असं आपलं असं छान तेलावरती ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. यामध्ये नंतर थोडंसं पाणी म्हणजे 2च चमचे पाणी आणि वरून थोडासा 1 चमचा शेंगदाण्याचा कूट, बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट वापरायचा आहे. हे पहा, मी ते आता काय केलेलं आहे, थोडंसं पाणी देखील ॲड केलेलं आहे आपल्या मिरच्यांमध्ये. पाणी ॲड करून झाल्यावर त्यानंतर शेंगदाण्याचा कूट देखील आपल्याला ॲड करायचा आहे. मी ते छोटे 2 चमचे बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट देखील घेतलेला आहे. यामुळे काय होतं, मिरचीतला तिखटपणा कमी होतो आणि चवीला देखील ही मिरची खूप छान लागते. आणि पाणी यासाठी ॲड करायचं, की आपण जे तयार केलेले मसाले आहेत, ते तेलामध्ये पूर्णपणे जळून जाऊ नये किंवा करपट असा त्याला वास येऊ नये म्हणून. कारण की आपल्याला या दोन्ही म्हणजेच शेंगदाण्याच्या कुटात आणि पाण्यामध्ये अजून आपल्याला मिरची पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे. आपली मिरची मस्त अशी शिजतेय. या मिरचीमध्ये तुम्ही ना दही देखील ॲड करू शकता बनवताना. जर वरून ॲड करायचं नसेल, तर तुम्ही जेवताना देखील यासोबत दही खाऊ शकता. खूप छान लागतं दह्यासोबत देखील ही मिरची. आता ही आपली मस्त चटपटी मसालेदार मिरची तयार आहे. आहे की नाही छान आणि मस्त अशी सोपी रेसिपी? चला तर मग पटापट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. अशा छान-छान रेसिपींसाठी कृपास कुकिंग अँड ट्रॅव्हलिंगला नक्की सबस्क्राईब करा आणि परत भेटूया अशा छान-छान रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय बाय. चलो, थँक यू.